नमस्कार सेठ. नमस्कार नमस्कार गायकवाड साहेब. हं. काय नाही होतो रात्री मार्केटला. बर 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 मग तुम्ही गर्दीतच गेला. हां, नाही मी लवकर जायला होतो थोडंसं. एक 4:00-4:30ला त्याच वेळेचा अंदाज घेतला होता मार्केटचा. बर 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 म्हटलं चढ होईल असं वाटतंय म्हटलं. नाही ते असं होतच. पाऊस उघडला आणि थांबलं ना की शेतकरी दनादन येतात आणि पहिल्या दिवशी आवक करून मग बाजार पाडतात. अच्छा, अच्छा. त्यामुळे मी रात्री लगेच निर्णय घेतला की आजचीच आवक विकू, एक दिवस स्टॉप ठेवू. हां, हां. मग एक दिवस स्टॉप ठेवल्याने भूक राहील आणि तकलीफ होणार नाही. अच्छा. हो. टोकन सिस्टम नाही तर आपला चालू करून दिला असता इथला. मी आता काय झालं, मला थोडासा अंदाज येतो. जागा आपली कॅपॅसिटी भरपूर आहे तिथं. म्हणजे असं काही नाही की कॅपॅसिटी कमी. पुढच्या वर्षी तर करावं लागेल. पण हां, हां, आता हां. काय झालं की एकदम आवक आल्यामुळे हा परिणाम झालेला आहे. पण हां, ती हां. बी इकडं पुण्यात जवळजवळ महिनाभर झालं बसवतात. तर ऑनलाईन सिस्टीम पर्यंत पोहोचतोय. मग हां, ते हां. करायला अवघड नाहीये. पण फोन अटेंड करणं लय अवघड आहे एवढ्या शेतकऱ्यांचं. अच्छा. ते हां. आता काय झालं आपला जो मार्केट बंदचा मेसेज आहे ना, हं. हा लोकलच्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचला. जाऊ द्या ना, जाऊ द्या ना. हां. उद्या उद्या कडाडलेलंच मार्केट दिसणार तुम्हाला. आज पुण्यात कडाडले मार्केट. अच्छा, अच्छा. हो, नाही हो. काय झालं हां, आता जे जागेवर सौदे होते ना, हां. लगेच फोन चालू झाले. आवक प्रचंड वाढली, अल्फा केडी दोन्ही बंद झाले आणि रेट कमी करा. मी आज स्पष्ट सांगितलं, या रेटमध्ये कुठतंय झालं तर कुठं नाही तर बंद राहू द्या. ते मार्केट त्यांच्याकडं व्यापाऱ्यांना पॅकिंगसाठी जागा नाही आहे. ते माल तिथंच पॅक होऊ राहिले म्हणून ते मार्केटवरती व्यापाऱ्यांचे माल उचलून जाती नाही. उशीर होतोय म्हणलं ते शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्यांनी बंद ठेवलंय म्हणलं. ते काही मार्केट एक्सेस हे झालं म्हणून तसं नाही केलं म्हणलं. थोडंसं मॅनेजमेंट आणि ते काही जास्त दिवस नाही म्हणलं. लगेच सुरळीत होणार आहे. मी तर हेच उत्तर देऊ राहिलो त्यांना. पहिली गोष्ट तुम्ही उत्तर देण्यापेक्षा आता मी व्हिडिओ बनवतो त्याच्यावरती. काल अच्छा, आपण पुण्यामध्ये सर्वाधिक आवक सगळीकडे झाली. आपण कंट्रोलमध्ये ठेवली. आज अच्छा. सगळ्यापेक्षा जास्त पुण्यात आपल्याकडे रेट निघालेले आहेत. अच्छा, अच्छा, मग अच्छा. जर पुढं मंदी असते, तर हां, हे हां. रेट निघले नसते ना. अगदी बरोबर आहे. आता मला सांगा, माझा सेल हॉल सगळ्यात सर्वाधिक महाराष्ट्रातला मोठा सेल हॉल आहे. का आहे एवढा कोणाचा मोठा सेल हॉल? नाही, नाही, नाही. अगदी बरोबर आहे. बरोबर. हो, जवळ-जवळ 1.5 एकराचा सेल हॉल आहे आणि एवढी हो. प्रशस्त गाड्यांची जागा आहे. 5 एकर जागा ही कोणत्या मार्केटला आहे? नाही, अगदी बरोबर आहे. आणि आज ती भरून उद्या जर त्याचे पॅकिंग होऊन जर माल नसता गेला, तर आलेली आवक कुठं उतरणार होतो? नाही, नाही मी बघितलं ना, मी बुधवारी पण आहे ना, त्यावेळेस बघितलं संध्याकाळी पूर्ण 6 म्हणजे 4 वाजताच व्यापाऱ्यांना मला ताब्यात भेटले मग जर आणि 6 वाजता गाड्यांची आवक चालू होऊन जाते. मग परत ते नांगण गर्दी तयार होऊन जाते तिथं. मग तेच सांगतो ना, की रेट पडलेले नाहीयेत आणि पडणारही नाही. मी ठामपणे सांगतो. मी जर 20-21 तारखेला तुम्हाला अंदाज दिलेला आहे मंदीमध्ये, की पुढे रेट वाढणार. ते वर्षी वाढत गेले. बरोबर आहे. आणि आता पाऊस आल्यानंतर हे मी सांगितलं होतं 2 दिवसाचा पाऊस उघडला, की हं, हं. एकदम मार्केटला आवक येईल. तुम्ही रेट ढासळून टाकण्याच्या भूमिकेत येऊ नका. थोडा हं, हं. हळू काढा. आपण पुण्यात तो पॅटर्न राबवल्यामुळे मला त्यातनं एक अनुभव असा आला, की हं, हं. रेट पडलेले नाहीयेत पुढं. फक्त काही ठिकाणी पाऊस झाला. काही हं, हं. गुजरातला झाला, समज राजस्थान, इकडं जम्मू काश्मीर झाला. पण तो हं, काय हं. पाऊस दररोज असतो का हो? नाही बरोबर आहे. पाऊस नाही उघडणारच आहे ना. आता काय झालं गुरुवारपर्यंत तर मार्केट चालू राहिले आपले. शुक्रवारी पाऊस चालू झाला. हो, 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 हो. शनिवारी आपल्या कटिंग बंद राहिल्या. हो. म्हणजे गुरुवारपासून पुढे बंद राहिल्यामुळं आणि पाऊस उघडला शनिवार दुपारनंतर. मग 3 दिवस एकदम हे झालं आणि शनिवारी मार्केट टाईट झालं होतं आपलं. हो, शनिवारी तुमचं एकदम टाईट होतं. बरोबर. आमचेच ₹58 सरासरी बंधूची, आता किरणची. मग मला सांगा, की ह्या हं. सगळ्या परिस्थितीमध्ये गुरुवारपासून पाऊस होता. हं, वले हं. माल सुद्धा कडाडले शनिवारी. हं, पण हं. बाजार कडाडल्यामुळे शेतकरी दम खायला तयार नाही. कारण टिपका पडत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल म्हणून शेतकरी बी गडबडलेला आहे. हं, हं. नाही, एक नाही. ते सोलापूरला ₹50-52 पुढं जागेवर मागती नाही. तुमची ती शनिवारची सरासरी आहे ना हां. ₹58 काही मित्रांना ₹61 आलेली आहे. मग 50-52 मागून त्यातनं रिजेक्शन तर काहीतरी थोडंफार होत असेल. नाही, नाही. डायरेक्ट झाड खाली करू राहिलो आम्ही. डायरेक्ट झाड खाली करून आणि त्याची सरासरी म्हणजे तो माल आम्हाला ₹70-75 आम्ही आनंदी त्या रेटमध्ये काही नाही, नाही, अडचण नाही, नाही. नाही, नाही. जागेवर जर 50-52 त्या व्यापाऱ्यांनी घेतला आणि मार्केटमध्ये तुम्हाला ₹58 ची सरासरी पडली किंवा 60 ची पडली. या हं, हं. दोन्हीत फरक काय पडतोय? फरक म्हणजे 20% रिजेक्शन जागेवर काढून राहिले व्यापारी. हां, मग तो रिजेक्शनमध्ये आपलं नुकसान होतं. म्हणजे 52चा माल हां. तुम्हाला 40-45च पडणार. अगदी बरोबर आहे ना. हे प्लसमध्ये राहतोय आम्ही उलट. म्हणजे मार्केटला तुम्ही ₹58-60 जर हे करत असाल आणि ₹45 इकडे होत असेल, तर साधारणतः ₹15-20 किलोला तुमचा फायदा झाला. नाही, नाही. 100% तो काहीच विषय नाही. हां आणि आज जर त्यांनी उलटा मेसेज केला असेल, तर माझी लगेच व्हिडिओ तयार होईल, हं, की हं. कुठल्याही परिस्थितीत बाजार ढासळलेले नाहीत आणि ढासळून देणार नाही. जागेवर कमी सौदे देऊ नका. तुम्हाला उद्या परवा तुम्हाला फरक दिसणार 100% सगळीकडं. नाही तोच विषय मी तेच सांगू राहिलो आणि बऱ्याच मित्रांचे पण फोन होत आहे म्हणलं त्यांचं मॅनेजमेंटचं आहे ना प्रचंड तणाव आलाय म्हणलं यंत्रणेवर तिथं. हां, 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 हां. त्याच्यामुळे ते थोडंसं थोडं येऊ राहिलं कारण पॅकिंग हॉल थोडेसे कमी पडताय
तिथं सेलिंग हॉल तिथंच म्हणलं ग्रीडिंग व्यापाऱ्यांचं असल्यामुळं पण गाड्या माल लवकर पॅक होती नाही आणि परत उशीर होऊन जातो परत गर्दी होती म्हटलं. तर ते आज सगळं फ्लड मोकळं होईल, उद्या पण सुरळीत राहील म्हटलं. आता हे सर्वाधिक आवक असून आपल्याला ही परिस्थिती म्हणजे जागा असून ही परिस्थिती आहे. पण सगळीकडेच महाराष्ट्रात माल जात नाहीयेत. आपल्याकडेच लोकांचा ओघ वाढलेला आहे. अहो आता आम्ही सगळं बघतोय ना तुमच्या मार्केटवरती, म्हणजे त्या दिवशी अक्षरशः त्या हायवेच्या मेन गेट पर्यंत लाईन गेली होती. आग्रा रोड पर्यंत जर लाईन जाते 300 गाड्यांची लाईन आहे तरी आपण व्यवस्थापन टिकवलेलं आहे. नाही नाही नाही, मार्केट विषय पण झाला आमचा का एवढी आवक असू नये पण तुमच्या मार्केटचे रेट इफेक्ट चांगलेच रेटचे. हा, रेट मध्ये कुठेही त्यात बदल होणार नाही. आणि किती आवक येऊ द्या, ग्राहकांची भूक आपल्याकडे भरपूर आहे. त्यामुळं जरी कोण जागेवर म्हणत असेल ना की या पद्धतीने यांनी बंद ठेवलं, बंद ह्यासाठी ठेवलेलं आहे की 1 इंच जागा तिथं आता राहील नाही आणि बाहेर मी पॅकिंग करू शकत नाही पावसात. अगदी बरोबर आहे. आणि जर पावसात मी पॅकिंग करू शकत नाही आणि इथं माल उतरू शकत नाही, तर 1 दिवस ब्रेक घेतल्याने झाडावरची फळं कुठं पळून जाणार आहेत का? काहीच होणार नाही, काहीच होणार नाही त्यानं. आणि बरोबर तसंही तुम्ही 10-10 दिवस 15-15 दिवस पुढे जातायच ना आहे. अगदी बरोबर आहे. सोडायला. हो. मग 1 दिवसाने थांबल्याने काय फरक पडणार नाही. त्यामुळे जागेवर सौदे करताना गडबडून जाऊ नका. हे मी आता स्पष्ट सांगतो, लगेच त्याची व्हिडिओ बनवतो. तो मी त्याच्याकरता तुम्हाला कॉल केला. एक तुमच्या याच्यामध्ये व्हिडिओ टाकून द्या म्हणजे मग थोडंसं आहे ना. आणि काय होतं शेतकरी आहे ना, सकाळपासून तीच चर्चा सगळीकडे. मला तर प्रचंड फोन आले. मार्केट अरे तो विषय वेगळा आहे थोडंसं. त्या त्या कारणामुळे त्यांनी थांबवलेलं आहे आणि आवक 106 100%. पण मग तिथं ती यंत्रणा नाही ना त्या सिस्टम मध्ये बसू राहिली तेवढी. घरात 10 पाहुण्यांच्या जागेवर जर 25 पाहुणे आले, तर तुम्ही तरी घरात त्याची व्यवस्था करू शकता का लगेच? अगदी बरोबर आहे. धावपळ तीच होते. हा. तरी त्या मानानं तुम्ही म्हणजे ते आता मागं पुरा हप्ता लावून धरला ते म्हणजे आम्ही पाहिलं तिथं सगळं एकाच ठिकाणी करायचंय. खूप प्रचंड त्या यंत्रणेवर ताण आहे ना ते पण. यंत्रणेवर ताण म्हणजे तिथंच पॅकिंग आणि तिथंच सगळी व्यवस्था ही करणं एवढं सोपं नाही उतरणं. पण तेवढं तरी आपण मागच्या आठवड्यात फुल आवक खिचली. पण जबरदस्त आवक वाढली. बरोबर आहे. पण गुरुवार, शुक्रवार जो पाऊस आला ना, त्याचा ताण म्हणजे 2 दिवस माल कमी निघले. आणि ते माल एकदम पुढे जाऊन सगळी परिस्थिती ढासळणार आहे. मी शनिवारीच सांगितलेलं होतं. हां. नाही नाही आता काय ठीक आहे हा सीझन जाऊ द्या पण मग थोडंसं आहे ना, भविष्यात आहे ना थोडंसं पॅकिंगचं जर बाहेर जर केलं ना एक बाजूनं शेड. अजून तेवढाच सेल हॉल उभं करण्याचं धोरण बाजार समितीचं आहे. अच्छा, अच्छा, अच्छा. एवढाच म्हणजे 1.5 एकराचा सेल हॉल पुन्हा उभा राहील. म्हणजे तिथं जवळ-जवळ 1,00,000 स्क्वेअर फुटाची जागा पुढच्या वर्षी आपल्याला अवेलेबल असेल. ना मग नाही काय अडचण येणार. म्हणजे काय होतं व्यापाऱ्यांना जिथं तुमचा लिलाव होता ना, ती जागा आपल्याला मोकळी जर झाली ना, हो. हां, तर मग ते सुरळीत चालू राहील. माल तिथून उचलून गेला तर व्यापाऱ्यांचं मग तुम्ही 12 वाजेपर्यंत भरत बसा, तो काही विषय नाही. नाही, नाही. काहीच अडचण नाही. त्या जागा करू ना. आपल्याला एवढा जर जागा मला सांगा नाशिक शहरामध्ये एवढी प्रशस्त जागा कोणत्याही मार्केटकडे अवेलेबल नाही आणि एवढी जर प्रीमियम कृषी मार्केटला जर जागा आहे, तर त्याचा उपयोग करू ना आपण. मुळात म्हणजे मार्केट आहे ना ट्रॅफिकच्या दृष्टीने एकदम सुटसुटीत एरियात आहे ते. हो, 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 हो. सगळ्यांना कनेक्टिव्हिटी चांगली, पुण्यावाल्यांना चांगली, कोण औरंगाबाद, बुलढाणा साईडकडून येणाऱ्यांना चांगली आहे. आणि मेन म्हणजे एकही फळाची चोरी नाही, कुठली झोपडपट्टीची माणसं नाहीत, कुणाला दादागिरी नाही. सगळ्यांना तिथं एकदम व्यवस्थापन चांगलं आहे. असं मार्केट कुठंही पाहायला भेटणार नाही महाराष्ट्रामध्ये, नाही देशात. नाही, नाही, नाही. सुंदर आहे तिथं. ते बाकीचा काही विषय नाही. जागा भरपूर असल्यामुळे त्या गोष्टी सगळ्या मॅनेज होऊन जातात. हो. ट्रॅफिक, गाड्या लावायला यायला त्याला सगळं म्हणजे फक्त विषय तोच आहे का आपल्याला माल व्यापाऱ्यांना पॅकिंगला तुम्ही जागा करून द्या म्हणजे मग सुरळीत चालू राहील ते. होईल, होईल, होईल. काळजी नका. परमेश्वराला काळजी आहे. परमेश्वराने आज आमच्यासारखा माणूस तिथं आणला आणि तिथून ती व्यवस्था आम्हाला मिळत असताना जे मार्केट ज्यांनी उभं केले आपसुंदे नानांनी, ते खऱ्या अर्थानं त्यांनी काय अशी काही लगेच व्यापारी यावा आणि व्यापारी वाढावा असं भूमिका ठेवलेली नव्हती. त्यांनी मी हा प्रश्न उलट केला की एवढं मोठं प्रशस्त का बांधलं असेल आणि कसं बांधलं असेल? पण परमेश्वराने त्यांना बुद्धी दिली आणि आज शेतकऱ्यांना न्याय भेटतोय तिथं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यांनी घाई गडबड केली ना, ते मार्केट उभं राहायचं तर आताही तिथं भरून जाईल, पण त्यांना गडबड करायची गरज नाहीये. हं. नाही, नाही, नाही. आम्ही पण मध्यंतरी काही कारणास्तव जर तिथे गेलो ना, तर विचार करायचो की एवढा मोठा सेटअप कशासाठी उभा केला असेल. पण ते आज मी सुद्धा विचार केला होता, की हे कुठलं धोरण असेल, की एवढं करोडो रुपये घालवले आता आम्ही जायच्या अगोदर आणि बरोबर आहे. अजून तर काही तिथं बाजार पण उभा नाही. थोडाच चालला होता भाजीपाल्याचा. अगदी बरोबर. एकच त्या अंगून 2-3 कंपार्टमेंट फक्त हे होत हो, होते. हो. आणि एवढं मोठं आहे ना, हे त्यांचं, तुमचं, माझं धोरण नाही. हे परमेश्वराची कुठेतरी लीला आहे. ते सगळ्यांसाठी उभी राहिलेली आहे. नाही, नाही. आज तीच जागा आपल्याला अपुरी पडायला लागली ना. नाही, काही अडचण नाही. होईल. मी करतो व्हिडिओ तयार.
ओके ओके, चालेल हा चालेल मी करतो लगेच. ठीक ठीक चालेल. ठीक ठीक.